पोटनिवडणुकांसाठी सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचाराच्या मैदानात उतरलेत। आज आणि उद्या मुख्यमंत्र्यांचा प्रचार दौरा आयोजित करण्यात आलेला आहे। बारामती आणि राहुरीमध्ये मुख्यमंत्री एक जाहीर सभा घेणार आहेत। महायुतीकडून बारामती आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या उमेदवार, तर राहुरीमध्ये शिवाजीराव कर्डिलेंचे पुत्र अक्षय कर्डिले यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। आणि या दोघांच्याही प्रचारार्थ मुख्यमंत्र्यांनी राहुरी आणि बारामतीच्या प्रचार मैदानामध्ये ते उतरलेले आहेत। आज दोन्ही ठिकाणी मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा सुद्धा होणार आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। माझे सहकारी नवनाथ बोरकर सध्या आपल्या सोबत आहेत। नवनाथ, मुख्यमंत्री बारामतीमध्ये येत आहेत आज सुनेत्रा पवारांचा प्रचार करण्यासाठी। साधारण जाहीर सभा किती वाजता सुरू होईल आणि हा प्रचार दौरा, ही प्रचार फेरी कुठपासून ते कुठपर्यंत असणार आहे? सिद्धेश, बारामतीमध्ये मुख्यमंत्री उद्या 21 तारखेला बारामतीमध्ये प्रचार सभेला येणार आहेत आणि आज राहुरी या ठिकाणी मुख्यमंत्री सभा घेणार आहेत। खऱ्या अर्थाने बारामती पोटनिवडणूक लागल्यानंतर महायुतीचे अनेक नेते जे आहेत ते बारामतीच्या या मैदानामध्ये उतरल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि उद्या देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जे आहे ते सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराच्या दरम्यान प्रचार सांगता सभेला येणार आहेत। खऱ्या अर्थाने ही निवडणूक जी आहे ती एकतर्फी असताना देखील महायुतीचे उमेदवार जे नेते मंडळी आहेत ते सातत्याने बारामतीमध्ये येत आहेत आणि सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ जे आहे ते सभा घेत असल्याचं पाहायला मिळत आहे। खऱ्या अर्थाने सुनेत्रा पवार यांच्या विरोधामध्ये 22 उमेदवार जे आहेत ते रिंगणात आहेत। मात्र या 22 उमेदवारांपैकी एकानेही आतापर्यंत प्रचार केलेला नाही। यामुळे सुनेत्रा पवार यांचा एकतर्फी विजय हा निश्चित आहे। फक्त आता औपचारिकता राहिलेली आहे की मताधिक्य किती मिळणार या साठी आता खऱ्या अर्थाने उद्या जे आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहे ते 2 वाजता प्रचाराच्या सांगता सभेला येणार आहेत आणि आज राहुरी या ठिकाणी अक्षय कर्डिले यांच्या सभेसाठी मुख्यमंत्री पोहोचणार आहेत। सिद्धेश, नक्कीच धन्यवाद नवनाथ, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।